हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण मोला कुंडली कवचारि कलम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ नामदेव नवैज्ञानिक जगद्गुरु तुकाराम शांति ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु हरिदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग बाबा महाराज की जय। सब संतान की जय। आत्मरूप गणेशु चिलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलं वचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। दया संगतीने विराज झाला मनोदरिता जडभास गेला विष्णू कसानी श्रीपाद पादुकाला विष्णू कसानी रामदास पादुकाला। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा कर्मयोग। आजच्या या प्रसंगानुसार आपल्याला ओवी घ्यायला पाहिजे। जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेळीजे तैसे देहांतरिता स्वीकारिजे चैतन्यनाथ। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपले हरिभक्तपरायण सत्शिष्य माझे प्रदीप महाराज यांनी सेवा घडवून आणण्याचा जो योग आणला आणि ते सातत्याने प्रयत्नशील आहेत की लोकांपर्यंत जनजागृती या हरिनामाचा जो बीज आहे या बीजाची पेरणी प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे। हा बीज प्रत्येकाकडे आहेच, प्रत्येकाकडे आहे, पण ते दाखवणारा माणूस कोणी मिळत नाही। आणि असे श्रीपाद बाबा रामदास बाबा दिवेकर बाबा आले आणि त्यांनी हा बीज आपल्याला दाखवला की जो आधी अनादी काळापासून आलेला आहे, आधी अनादी काळापासून आलेला आहे। महाविष्णूने त्या अवतार घेतला निर्गुण निराकाराचा आणि त्यांनी ब्रह्माला उपदेश केला, ब्रह्माने आत्रीला केला, आत्रीने नारायण धारवणकर, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडोबाबा, केळूबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आपले दिवेकर बाबा या सगळ्यांपर्यंत हा बीज आणलेला आहे। आणि हा बीजाची ताकद एवढी आहे की एकदा ते बीज तुमच्या अंगामध्ये पेरलं, तुमच्या कानामध्ये, कानी जे पेरिले डोळ्यात जे उगवले आणि व्यापक भरले परब्रह्म। मग व्यापकत्वाकडे जायचा हा परब्रह्म तत्व आहे। आपण ज्या देवांची पूजा करतो ती पूजा म्हणजे पहिली पायरी आहे, पण प्रत्येकाला इथं एक दिवस जायचं आहे। इथं लिहिलं की नाही, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेळीजे, म्हणजे एकदा का आपला कपडा जीर्ण झाला, फाटला, जुना झाला तर आपण टाकून देतो ना, टाकून देतो का आपण ठेवतो, टाकून देतो। तैसा देहांतरित स्वीकारिजे चैतन्यनाथ, म्हणजे देहाच्या अंतकाली ज्यावेळेला आपल्याला जायची वेळ येतो, आपल्याला देह ठेवायची वेळ येतो, त्यावेळेला चैतन्य नावाचा ईश्वर आपल्या आतमध्ये आहे। तो काय करतो, एका देहातून दुसऱ्या देहामध्ये
प्रवेश करतो. मग मला सांगा, जर आपल्याकडे परमात्मा आहे, आपल्यातला परमात्मा काय करतो, तर दुसऱ्या जन्मामध्ये जातो. म्हणजे दुसऱ्या जन्मामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे जशी विचार असतील, आपल्याकडे जसं शेवटीला अंतिमती तैशी प्राणिया जाण, जसे अंतकाली आपल्याकडं मतीमध्ये म्हणजे मनामध्ये जसे आपल्याकडे विषय असतील, वासना असतील, त्याप्रमाणे आपल्याला जन्म आहे. आणि म्हणून सावध व्हायला पाहिजे. प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे की मरणाआधी सावध व्हावे. काय लिहिले, मरणाच्या आधी सावध व्हायला पाहिजे आणि हरिभक्तीचं सादर व्हावे. हरिभक्ती म्हणजे काय, हरिभक्ती म्हणजे आपल्याकडे असलेला तो हरी, आपल्यामध्ये आतमध्ये हरी नावाचं तत्व आपल्याकडे प्रत्येकाकडे आहे. हरी हे तत्व आहे. हरी हा कोणी माणूस नाही, हरी हे तत्व आहे. आणि त्या तत्वाची ओळख घेणं म्हणजे परब्रह्माशी एकरूप होणं. तैसे देहांतरीची स्वीकारीचे चैतन्य नावाचं तत्व आपल्याकडे आहे आणि याची ओळख कोणी करून देत नाही ना. मग तसा गुरु मिळाला पाहिजे. आपण आयुष्यभर किती भक्ती करायची, आयुष्यभर आपण भक्ती किती करणार. जाण्याच्या आधी, सुरू करण्याच्या आधी थोडासा पर्याय देणं गरजेचं वाटतं मला. बघा, आपल्यातनं निघून गेलेल्या वैकुंठवासी अंजली गुरुनाथ म्हात्रे, राहणार कोणगाव, यांचा देहावसान झालं 20 मे 2024 रोजी. आणि त्यांचं उत्तर कार्य मला वाटतं 1 तारखेला आहे, बरोबर ना, 1 तारखेला आहे, बरोबर. शोकाकुल परिवार, त्यांच्या मागे ज्यांचा शोकाकुल परिवार आहे ते त्यांचे पतिदेव गुरुनाथ बलिराम म्हात्रे, मुलगा भूषण गुरुनाथ म्हात्रे आणि त्यांच्या पश्चात त्याची सुनबाई आहे दीपिका भूषण म्हात्रे, मुलगी दर्शना, मुलगा दर्शन गुरुनाथ म्हात्रे आणि त्या दर्शनची धर्मपत्नी देविका दर्शन म्हात्रे. मुलगी आहे सौ भाग्यश्री महेश भगत आणि त्यांचे जावई आहेत श्री महेश अशोक भगत. आपल्याला एखादा माणूस गेला तर गेल्यानंतर आपल्याकडे अशी प्रथा, या मला द्या, आपल्याकडे गेल्यानंतर अशी प्रत्येक घरामध्ये आपल्या आगरी समाजामध्ये प्रथा आहे. आणि ही जी प्रथा जी आहे, ही प्रथा उत्तम प्रकारे आहे बरं का. या प्रथेतूनच जे काय आपल्याला ही प्रथा पाडलेली आहे, ज्यांनी कोणी हा प्रत्येक घरामध्ये एखादा माणूस गेल्यानंतर, मृत्यूनंतर त्याच्याकडे ग्रंथ वाचले जातात, त्याच्यानंतर प्रवचन ठेवले जातात प्रत्येक दिवशी 10, 12, 13 दिवस. नंतर कीर्तन ठेवला जातो आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान मिळत असतो. नाहीतर आपण काय, भक्ती ही रोजची पूजा आहे, ही भक्ती नाही, ही पूजा आहे. ही पूजा पाठ करून आपल्याला फक्त मनाला समाधान मिळेल, पण आपल्याला जाण्याचा जो मार्ग आहे, जो भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे, तो या पूजेतून मिळत नसतो. आणि म्हणून गुरु ज्यावेळेला आपण गुरु करतो, गुरु आपण करायला पाहिजे प्रत्येकाने. जोपर्यंत आपण गुरु करत नाही, गळ्यात माळ घालत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या ज्ञानाची अजिबात माहिती होणार नाही. आणि म्हणून तुळशी माल गळा, गोपीचंद टिळा आणि हृदय कळवरा वैष्णवांचा. काय दिले, तुळशीची माळ असली पाहिजे गळ्यामध्ये आणि आपल्याकडे टिळा असला पाहिजे. टिळा म्हणजे काय, टिळा म्हणजे आपण, तुम्ही आता बघा, प्रत्येक आता इथे काही आपल्या स्त्रिया आहेत, महिला वर्ग आहे, टिळा लावतात, बरोबर आहे. टिळा कशासाठी लावतात, तर तुमच्या यजमानाचं कुंकू असते, बरोबर आहे, त्याचं स्मरण असतो. आणि दुसरा टिळा आपण लावायला पाहिजे, तो म्हणजे आपल्या अंतरात्म्यामध्ये असलेल्या परमात्म्याचं लावायला पाहिजे. आपल्याला चालवणारा तो परमात्मा आहे म्हणून आपण चालतो. आपल्याला चालवणारा परमात्मा आपल्या आतमध्ये आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. मी तुमच्याकडे तुमच्या समोरात प्रवचन करतो. का बरं करतो प्रवचन, तो परमात्मा आहे म्हणून करतो. तो गेला तर आपण गेलो सगळे. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की उपजे ते नासे, नासिले ते पुनरुत्ती दिसे. हा आपल्याला धोका सांगितले ज्ञानोबाराने
ज्ञानोबाने काय सांगितलंय? तुमच्या आमच्यासाठी धोका सांगितलाय. आपल्याला जन्माला आलं ना, आपला नाश होणार, पण नाश होणार तर परत आपल्याला दिसणार, म्हणजे परत आपण कुठल्या तरी जन्माला जाणार आहोत. मग जाण्याच्या आधी आपल्याला काय करायला पाहिजे? जाण्याच्या आधी काय करायला पाहिजे? जे घरातले आपल्याला देवांच्या पूजा करून अगरबत्ती लावून आपल्याला मोक्ष मिळेल का? अजिबात मोक्ष मिळणार नाही. म्हणून गुरुला शरण जायला पाहिजे, गुरु करायला पाहिजे. आपण सगळे जे खाणारे पिणारे लोक आहोत, आपण घाबरतो कशाला? की गळ्यात माल नाही पाहिजे, मटण मच्छी बंद नाही करायला पाहिजे. मग याच्याने भगवंताची प्राप्ती होणार नाही का? कारण भगवंत जे शुद्ध अंतकरण असेल तुमचा, तरच भगवंत येऊन वस्तीला बसतो आपल्या आतमध्ये. भगवंत आपल्या आतमध्ये येऊन वस्तीला आलेलाच आहे. तो आहेच ऑलरेडी प्रत्येक जीवाकडे. घट घट मे राम. काय लिहिले? घट घट मे राम. म्हणजे हे प्रत्येक दिसला ना, हा घट आहे ना, या घटामध्ये राम बसलेला आहे. रामदास स्वामींनी पहिल्यांदाच लिहिले मनाच्या श्लोकमध्ये. काय लिहिले? गणाधीश ईश सर्व गुणांचा. काय लिहिले? गणाधीश, जो ईश म्हणजे ह्या गणामध्ये बसलेला, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये बसलेला जो ईश्वर आहे, तो सर्व गुणांनी संपन्न आहे. बघा काय लिहिले? काय लिहिले? गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. आणि मुलारंभ तो निर्गुणाचा. काय सांगितलंय? मग निर्गुण काय आहे? निर्गुण तत्वाला ओळखणं म्हणजे भक्ती आहे. तुम्हाला आणि मला दिसणारा देव जो आहे तो निर्गुण आहे, दिसणारा देव नाही. तो जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. यत् दृष्टम तत् नष्टम. काय लिहिलं आहे? जे दिसेल त्याचा नाश होणार आहे. आज न उद्या त्याचा नाश. जे आपल्याला दिसतं त्याचा काही कालांतराने नाश होणार आहे. म्हणजे नाशच नाही ते काय आहे? जे शाश्वत आहे ते काय आहे? तर ते परब्रह्म तत्व आहे. काय आहे? परब्रह्म तत्व आहे. आणि म्हणून रामदास स्वामींनी लिहिलं, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. मुलारंभ तो निर्गुणाचा. तो परब्रह्म निर्गुण आहे, त्याच्याकडे कोणतेच गुण नाही. तो निराकार आहे, त्याच्यामध्ये त्याला आकार पण नाही. देवाला आकार नाही, उकार नाही, नाम नाही, रूप नाही, रंग नाही, छाया. निर्गुण निराकार तो रघुराया. बघा सरळ लिहिलंय. आणि आपण याचा अर्थ घेत नाही. अर्थ घ्यायला पाहिजे. अर्थाविना पोथी, नाकाविना मोती. बरोबर ना? अर्थ आपण नुसत्या आपण किती पारायण केली आणि अर्थ कळला नाही तर आपल्या जीवनाला अर्थच नाही राहणार. म्हणून पारायण करायची ना, करा, पण निदान अर्थ काय सांगितले ते बघा ना. कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. करावा परमार्थ आहारनिशी. का दिले रामदास स्वामींनी? युद्धाचा प्रसंग आहे इथे. आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसं होणार हेच बघा, बाकी काय बघू नका. पूजा आरत्या तुम्ही करायचं तर करा, किती 10 मिनटं 15 मिनटं, पण आपल्या आतमध्ये असलेला परब्रह्म तत्व, तो देव आपल्याला भेटला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला देव भेटत नाही, जीवशिवायची जोपर्यंत आपल्याला भेट होत नाही, तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही. आणि आम्ही इथून ह्या व्यासपीठावरनं काय बोलतो हे कोणालाच करणार नाही. आणि म्हणून लोक आपल्या मागे 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 चालल्यात. खाऊन पिऊन आपले आयुष्य करून, मटण मच्छी खाऊन, दारू बिरू पिऊन श्रवणाच्या भक्तीला जातात. कसं काय परमार्थाची प्राप्ती होईल सांगा? होईल का परमार्थाची प्राप्ती? मला सांगा. शबरीने काय केलं? अखंड भगवंताचं चिंतन केलं. पळून गेली. लग्न होतं, लग्नाच्या वेळेलाच पळून गेली. तिला माहीत पडलं की 50 बकरे कापतात आपल्या लग्नाला, 50 बकऱ्यांचा जीव जाणार आहे. पळून गेली. ती पळून गेली जंगलामध्ये आणि एका मुनीच्या म्हणजे ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन बसली. का तर 50 बकरी म्हणजे झाले किती? विचार करा. प्रत्येकाने विचार घ्यायचा. आपण जे लग्नाला बकरी कापतो ह्याचा पाप आपल्याला आहे. हे कोण सांगेल? कोणाला सांगा ना तुम्ही. हे कोणीच कोणाला सांगू शकत नाही. कारण प्रत्येक मुंगी पायाखाली गेली तर आपल्याला पाप आहे. तर आपण धडधडीत बकरी कापतो. मग आपल्याला पाप आहे की नाही मला सांगा बरं? कापणाऱ्याला पाप आहे आणि खाणाऱ्याला पण पाप आहे. मग ती पळाली. नंतर त्या ऋषीच्या मार्तंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन बसली आणि त्या ऋषीने सांगितल्याप्रमाणे तिने तपश्चर्या केली. आणि त्या ऋषीने फक्त एकच शब्द दिला की राम ह्या वाटेने येणार आहे. काय सांगितलं?
राम या वाटेने येणार आहे, तू थांब, इथेच जाऊ नको. बघा फक्त काय केलं त्याने, गुरुची आज्ञा पाळली. महाराज गुरुच्या आज्ञेमध्ये एवढी ताकद आहे. म्हातारी झाली, दात पडायला आले, तरी पण राम येईल एवढी जिद्द धरली तिने. जिद्द काय धरली, राम आज न उद्या येईल. मग मला सांगा, तिने उष्टी बोरं खाली होती शबरीने. काय खाली होती? उष्टी बोरं खाऊन ती रामाला ठेवली होती. आता राम अखंड जंगल फिरून आला, मग त्याला काही बोरं सापडली नाही का खायला? नाही सापडली. नाही सापडली, नाही. पुष्कळ बोरी होत्या. पण तिच्याच बोरं खायसाठी का आला राम? आपल्या आतमध्ये जी श्रद्धा आहे ना, भावे विन देव न पावे निसंदेह. काय पाहिजे? भाव पाहिजे आतमध्ये. भावे विन देव न पावी निसंदेह. 100% सांगतो, आपल्याकडे भाव तयार झाला नाही भगवंताचा, तर भगवंत भेटायला येणार नाही. तर शबरीला भेटायला का आला बरं? कितीतरी महिलांचा तो रान चालला, जंगल चालला, पण शबरीचीच बोरं खायला का आला? आहे म्हणतो या प्रश्नाचा. भाव होता शबरीचा. आणि ते पण उष्टी बोरं. बघा, उष्टी बोरं खाण्यासाठी देव आलेला विचार करा. तिने पहिल्यांदा चाकून बघितली की देवाला आंबट बोरं द्यायचं नाही. बघा मीराबाईने काय केलं, म्हणजे भाव आहे, देव भावाचा भुगलेला, भावार्थ देखून भुगला. संकटी रक्षे भाविकाला. संकट कालामध्ये देव आपल्याला, आपल्या भक्ताला रक्षण करतो. मीराबाईने काय केलं? मीराबाईने विषाचा प्याला पिला, पण तिच्याकडे अखंड नामस्मरण चालू होतं. भगवंताचं अखंड नामस्मरण चालू होतं, आणि म्हणून तो विषाचा प्याला पण विष पण पचवला तिने. बघा, ही शक्ती कोणाची आहे? ही नामाची शक्ती आहे. म्हणून तुकोबारांनी सांगितलंय, नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे तुकोबारांना, मी जामीन आहे. भगवंताच्या कस्टडीमध्ये तुम्ही गेलात ना, जर तुमचं नामस्मरण भरपूर झालं ना, जर तुमच्या अंगाला धक्का लागला तर मी जामीन आहे. तुकोबारा सांगतात. बघा, आहे की नाही ताकद? नामाची ताकद आहे. म्हणून गेले काय, नामाशी विन्मुख पापिया. नामाशी विन्मुख तो, मग नामच नाही आपल्याकडे तर पापच होणार सगळ्याकडे. म्हणजे प्रत्येक माणसाकडे किती पण तुम्ही प्रयत्न केले, किती पण घरातल्या भक्ती जरी केल्या, आपण अगदी सर्व तीर्थ जरी पट्टी केली, अगदी तुम्ही सगळ्या नद्यांमध्ये आंघोळ केली, तरी तुम्हाला पवित्रता येणार नाही. कारण नामाकडे शुद्धता आहे. नामाकडे काय आहे? नामाकडे शुद्धता आहे. मला सांगा, 7 रांजण भरतील एवढी पापं कोणी केली? वाल्या कोणी केली? पण एका क्षणात ती पापं गेली. बघा, नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्रधार. रघुनाथाचा अवतार आहे का? अवतार पण नव्हता त्यावेळेला. म्हणजे रामाचा अवतार जन्माला आला नव्हता, त्याच्या आधी वाल्मिकी ऋषी होता. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार. शास्त्राचा आधार पण घेतला नाही हो, पण रामकथेचा विस्तारला जन्म. राम येण्याच्या आधी वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं, कारण त्याचं अखंड नामस्मरण चालू केलं. भेटलं कोण त्याला? नारद महर्षी भेटले. तसे नारद महर्षीसारखे श्रीपाद बाबा, रामदास बाबा आम्हाला भेटले, आणि आपले पांडुरंग देवीकर बाबा भेटले, आणि त्याने आम्हाला ही नामाची प्रक्रिया दिली, ध्यानाला बसवलं, आणि आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी गुरु केलं आम्हाला. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच ईश्वर आहे. मग तुकोबाराय काय बोलले बरं सांगा? काय सांगितलं तुकोबारायने? की तुकोबाराय बोलले की नाही, की काया ही पंढरी, लिहिले की नाही, आत्मा हा विठ्ठल. मग आपण ते का विसरतो? ते विसरून आपण भलतीचकडे चाललो रस्त्याला. संतांच्या मार्गामध्ये या ना. काया हीच पंढरी, आत्मा हाच विठ्ठल, नांदतो केवळ आतमध्ये पांडुरंग नांदतो आपल्या. तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. आणि आपण पंढरीच्या वारीला चालले. सरळ लिहिलं तुकोबाराने. तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी, आतमध्ये लक्ष ठेवा तुमच्या. पांडुरंग आतमध्ये आहे. आपण लहानपणापासून गाणे ऐकत आलो की नाही? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग आपलं लक्ष आहे का तिथे? अनेक ठिकाणी जरी अनेक ग्रंथ वाचले, अनेक जरी शास्त्र वाचली, अनेक तुम्ही पोथ्या पुराणं वाचलं,
तरी पण ज्ञान होणार नाही. ज्ञान होईल पण आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञानासाठी तुम्हाला तुमच्याच अंतरात्म्याशी एकरूप व्हावं लागेल, ध्यान करावं लागेल, तपश्चर्या करावं लागेल. अर्धा तास का होईना, 1 तास का होईना, तप करावं लागेल आपल्याला. ज्यावेळेला आपण तप करतो त्यावेळेला आपल्या पिंडामध्ये असलेलं चैतन्य ते प्रगट होतो. आणि चैतन्य इथं लिहिले की नाही, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेलीजे तैसे देहांतरिता स्वीकारीजे. चैतन्य नावाचा ईश्वर आपल्या आतमध्ये आहे. चैतन्याच्या तत्वावर आपलं सगळी कामं आपण करतो. चैतन्याच्या तत्वावर आपण भोग घेतो, आपण जेवतो, झोपतो, सगळी कामं करतो. आणि ते चैतन्य निघून गेलं तर, आता या ताई होत्या, जोपर्यंत चैतन्य होतं, जोपर्यंत श्वास होतो तोपर्यंत त्या सगळं कामं करायचं. आता चैतन्य गेलं, आता आहेत का ते? नाही. आहेत का? आता नाही. मग त्या देहरूपाने नाही पण चैतन्य रूपाने आहेतच ना. म्हणून माणूस कधीच मरत नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस मरत नाही, फक्त आपल्या कर्माप्रमाणे त्याला पुढची गती आहे. म्हणून कर्म चांगले करा. काय लिहिले? देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुटले जन्ममरणाच्या. जन्ममरणाच्या चाकामध्ये आपण अडकलोय. हे काळनालाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी, माशी पंख पाखुडी तव हे सरे. जसं माशी आपले अशी पंख एक वेळेला करते तेवढंच आपला जीव निघून जातो. तेवढा आपला प्रत्येकाचा जीव निघून जाणार आहे. मग जाण्याच्या आधी, मरणाआधी सावध व्हावे, हरिभक्तीचे साधन व्हावे. प्रत्येकाने आपल्या पिंडामध्ये भाव ठेवा. भाव हाच आपला देव आहे. काय सांगितलंय? भावाविना देव न करे निसंदेह, आणि गुरुविना अनुभव. मग गुरुशिवाय अनुभव कसा येईल तुम्हाला? गुरु करायला पाहिजे ना. आता हे माझे सगळे शिष्य आहेत बघा. हा एक आपले माळी आहेत, हे शिष्य आहेत. हे काय नाव? संदीप दीपक पाटील, आपले मधुकर बोरले, हे आपले भावार्थे सुनील महाराज आहेत, हे आपले विद्याराम, हे तर आमचे सक्सिचे सगळे सक्सिक आहेत. यांनीच तर कार्यक्रमाचं आयोजन केला. हरिभक्त पारायण प्रदीप महाराज, हे सगळ्यांनी आमच्याकडे हे नाम घेतलेलं आहे. ते 1-2 तास ध्यान करतात आणि आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होतात. मी आता काय बोललो की नाही पाहिला शास्त्राधार. काय सांगितलं आहे? शास्त्राचा आधार पण घेतला नाही वाल्या बोलीने, पण रामायण लिहिलं. कशाच्या जीवावर लिहिलं? तर त्या आपल्या अंतरात्म्याशी एकरूप झालं. कोण भेटलं त्यांना? नारद महर्षी भेटले. नारद महर्षी याच्या आधी ध्रुवबालाला भेटले होते. आणि भक्ती आपली ध्रुवासारखी असावी. ध्रुवाच्या परी आढळलं जे माझ्या ठाई भजनशील. काय लिहिले? नाथराने लिहिले, ध्रुवाच्या परी आढळलं जे माझ्या ठाई भजनशील. म्हणजे माझ्या ठिकाणी भजनशील असलं पाहिजे. आणि तो भजन तुमच्या नाभीच्या ठिकाणी आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. पण दाखवणारा गुरु भेटला पाहिजे ना. गुरुशिवाय नाही ना. मग गुरु दाविले या वाटा. गुरुने वाट दाखवली त्या वाटेत जायला पाहिजे. जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होणार. ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती जी आहे ती गुरुच दाखवू शकतो. म्हणून काय लिहिले त्याने की गुरु कसा असतो? तर त्याने लिहिले की तो ब्रह्मानंद सदा डुलत. ब्रह्माच्या आनंदामध्ये गुरु डुलत असतो. शिष्य प्रबोधनी यथोचित निज भावे. शिष्याला प्रबोधन करण्यामध्ये माहीर पाहिजे, एक्सपर्ट पाहिजे. शिष्याला जे आता आम्ही शिष्य केल्यात त्या प्रत्येक शिष्याला आम्ही प्रबोधन करतो. प्रबोधन म्हणजे काय? की त्या अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं. आपला अंतरात्मा हा ईश्वर आहे, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं. आणि आपल्याला देहाचा पूर्णपणे विसर कसा पडून घ्यायचा. आणि देहाचा एकदा विसर पडत गेला का ते चैतन्य स्वयंभू आहे, आपल्या आतमध्ये प्रगट होतं. चैतन्य काय? स्वयंभू आहे. चैतन्य आपल्या आतमध्ये स्वयंभू आहे. आणि ते चैतन्य आत आहे आणि बाहेर पण आहे. आत हरी, बाहेर हरी. हरीने मधलं आतमध्ये पण तो आहे, बाहेर पण तो आहे. सगळीकडे परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. मग तो आपल्याला दिसत का नाही, भासत का नाही? तर आपल्याला गुरु दाविले वाटतं. गुरु पाहिजे तसा. संसार आहे सदारुण जो भेटला असे हरुशिनो, तो ज्ञान दानू सफरून भजीचे गुरु. काय सांगितलंय? गुरुने दाखवलेल्या भजनामध्ये ना आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती आहे. मोक्ष आपल्याला भजनातून मिळणार आहे. आणि
आणि ते भजन आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. स्वभावताच भजन चालू आहे तुमचा, प्रत्येकाचं भजन चालू आहे. झाले केवळ माझ्याच ठाई, मीच त्यांना तसं बनवलं आहे. परिज्ञाने विन नाशिले, हे ज्ञान नसल्यामुळे प्रत्येकाचा नाश होतो. नाश होतं म्हणजे काय होतं? नाश होतं म्हणजे माणूस मरून जातो नाही. नाश होतं म्हणजे ह्या देहातून दुसऱ्या देहात जातो. आणि मग दुसऱ्या देहामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला अनेक यातना आहेत. समजा पुत्रधर्माला गेलो, माजराचा गेलो, मग तिथे गोठ्यात गेलो तर ब्या आणि आंब्या वाचा गेली आपली, आहे की नाही? मग ब्या आंब्याची पाली येण्याच्या आधी गुरुला शरण द्यावं ना. गुरुला शरण द्यायला पाहिजे आपण. नाही तर आपण गोठ्यात गेलो तर ब्या आणि आंब्याच आहे ना याच्या पुढं. मग काय करा काय ते आत्ता करा. आली या घडी आपली साधा आत्ता लगेच गुरुला शरण जावा. गुरुला शरण जा, डोक्यावर हात टाकून ठेवून घ्या, त्या नामाची पेरणी करा. आणि नाम जोपर्यंत आपल्या आतमध्ये प्रगट होत नाही तोपर्यंत भक्ती कोणालाही करणार नाही. आणि म्हणून 20व्या श्लोकामध्ये भक्तियोग ज्ञानोबारांनी 20व्या अध्यायामध्ये भक्तियोग लिहिला आहे. त्याच्यामध्ये 20 श्लोक आहेत, ते संपूर्ण भक्तीवर लिहिले आहेत. म्हणजे भक्ती कशी करावी ती त्या सांगितली ज्ञानोबारांनी. आणि ज्ञानोबारांनी म्हणजे जगाची माऊली आहे ना ती. कोण आहे ती? जगाची माऊली आहे. बघा विचार करा, जगाची माऊली नुसत्या भारताचीच माऊली नाही. तिनेही सगळं ज्ञान लिहिलं आहे. किती वर्षात लिहिलं? 16 वर्षात लिहिलं. आणि आपल्याला आता 50 झाले, 60 झाले, 70 झाले तरी आपल्याला ते ज्ञान कळत नाही. आपण काय केलं आहे तर आपण या मायेमध्ये अडकलो आहे. आणि हे मायेमध्ये अडकल्यानंतर आपल्याला जाताना अंतिमती तैशी प्राणी या गती. अंतकाली आपली जशी बुद्धी असेल तशी आपल्याला गती आहे. अंतकाली भगवंताचं नाम यायला पाहिजे. आणि भगवंताचं अंतकाली नाम आलं काय? अजामेल पापी वधे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे रे नामे. म्हणजे काय? तर अजामेल पापी होता, 1 नंबरचा पापी होता अजामेल. पण पाप करायचा, पण त्याने आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? नारायण ठेवलं. बघा काय ठेवलं नाव? नारायण ठेवलं. बाबा तेव्हा नारायण नाव ठेवलं. मग तो मुलाला हाक मारायचं नारायण 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 असं करता करता त्याची जायची वेळ आली. आणि त्याने काय केलं? कोणाला हाक मारली? मुलाला हाक मारली. पण भगवंताला वाटलं मलाच हाक मारली आणि त्याला मोक्ष मिळालेला होता. विचार करा, साधी सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सोपी भक्ती आहे. सोपा मंत्रपणे नेमस्त. सोपा मंत्र आहे पण सातत्याने चालला पाहिजे. साधे औषध परी गुणवंत. साधा औषध असतो पण त्याच्याने गुण पडतो. तैसे माझे बोलणे प्रचित असे. प्रचित सहित आम्ही तुम्हाला सांगतो, अनुभवासहित बोलतो आम्ही तुम्हाला. आता आमचे बरं का गुरुबंधू, आमचे मोठे बंधू गजानन महाराज, त्यांची मुलगी इथे बसलेली, हरिभक्तपारायण शोभाताई, बरं का प्रकाश मुकादम, बरेचसे हालापेष्टा काढल्या त्यांनी, बरेचसे त्रास झाले. पण शेवटला त्यांनी विचार केला, बाबाकडे गेले. बाबांनी मार्ग दाखवला. आज बघा सुखी आहेत त्या. सुख आतमध्ये आहे ना, आपण शोधतो बाहेर. सुख कुठे आहे? सुख आतमध्ये आहे ना, आपण शोधतो बाहेर. म्हणून दिली की नाही, सुखा लागी करीशी तर मला तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. म्हणजे कुठे? त्या पंढरीला. त्या पंढरीला नाही, पण काया ही पंढरी, आत्मा हा संतांची प्रमाणे आहेत. आपण संतांवर विश्वास ठेवा. सुखा लागी करीशी तर मला तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. सकाळी आम्ही 2-2 तास पंढरीला जातो. काय ही पंढरी. आणि विठ्ठलाला भेटतो आम्ही. तेव्हा आम्ही इथं बोलायला आलो. आम्हाला गादीवरनं बोलण्याचा अधिकार कसा मिळाला? आम्हाला ध्यानाला बसतो. प्रत्येक माणूस ध्यानाला बसतो. आमच्याकडे ध्यानाला बसल्याशिवाय ज्ञान होणार नाही. माऊली लिहिली की नाही, ज्ञान येते भेटी ध्यानाची या. अरे ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. असं तुम्ही हजारो जरी शास्त्र वाचले तरी आत्मज्ञान होणार नाही. गेले की नाही, नाना शास्त्री पट्टे लोकम नाना दैवत पूजनम. सगळी आपण शास्त्र वाचले आणि सगळे कितीच कोटी देवांची पूजा केली तरी पण आत्मज्ञान होणार नाही सांगितले. परी आत्मज्ञानाने न पारता सर्व कर्म निरर्थकम. सगळं वाचू आपण जेवढं फुकट जायचे. जेवढ्या पूजा केल्या तेवढ्या फुकट जातील. हे कोणी लिहिलं आहे? संतांनी लिहिले. आम्ही बोलत नाही. नाही तर तुम्ही
बाबुल महाराजांना टार्गेट करणार अजिबात नाही. संतांनी लिहिलं आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आम्ही आलो का, आम्हाला अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगायला आलो. अनुभव नसतात आम्ही इथनं बोललोच नसतो. आम्हाला बोलायचा अधिकार कोणी दिला? कोणीतरी परंपरेने आलेलं ज्ञान सांगायला आम्हाला आला. आणि आम्हाला बरं का अनेक प्रकारचे व्याप जीवाला झाले. तापलो, तापत्रयी बोललो. जो तापत्रयी बोलला, जो संसार दुखी दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. परमार्थ कोणाला जमेल? ज्याला ताप दुःख कष्ट आले संसारामध्ये, त्यालाच परमार्थ. जो तापत्रयी बोलला, संसार दुखी दुखावला, संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले. आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप आणि आधी भौतिक ताप, द्विविध ताप हे बोलला. तिन्ही तापामध्ये जो पोळला त्यालाच परमार्थ. आणि ज्याचं काही दुखतच नाही तो परमार्थ करणारच नाही. रामदास स्वामींनी लिहिले जया नाही अनुताप, हे त्याचे पूर्व पाप. खाऊन पिऊन मस्त आहे, पण संत सांगतात अरे तुझं काही दुखतच नाही, तुला काही त्रासच नाही, तू खाऊन पिऊन मस्त झोपतो. हे मागच्या जन्मीचं पाप सांगितलंय. संतांनी स्पष्ट केलंय सगळं, आपल्याला काही ठेवलेलं नाही. जया नाही अनुताप, हे त्यांचे पूर्व पाप. बघा, क्षणाक्षणा विक्षेप पराधिकपणे अनुताप आहेत. अनुतापे तापलो तापलो देवा, करिता सेवा कुटुंबाची, म्हणून तुझ्या आठवले पाय. हे ग माझे माय पांडुरंगे. बघा, संतांनी लिहिले अनुतापे तापलो. जर आपण अनुतापाने तापलो तरच आपल्याला परमार्थ जमेल. मनुष्य डॉक्टरकडे कधी जातो? रोज जातो. काहीतरी दुखला तर जातो. तसं भगवंत आपल्याला काहीतरी दुःखापत आणतो, काहीतरी आपल्या मागे दुःखापत आणतो, काहीतरी दुखणं लावतो आपल्या मागे, काहीतरी आपल्याला आजार लावतो. तेच चिन्ह आपण समजायचं की भगवंताने आपल्याला आजारी पाडलं म्हणजे आपल्याकडे नामस्मरण नाहीये आणि नामस्मरण आपल्या मुखामध्ये यावं म्हणून भगवंताने आपल्याला आजारी पाडलेला आहे. भगवंताने आपल्याला दुःख दिलेलं आहे असा जो समजला तोच परमार्थ करेल. नाही तर देवाला सेवा देत बसतात माणसं. असं कसा देव त्याने मला माझ्या वाट्याला हेच दिलं, माझ्या वाट्याला तेच दिलं. काय लिहिले? आगा कर्मी जे उरावे, सुख दुःख फलावे, तया ते भोगावे यावे देहा एक. काय सांगितले? आगा कर्मी जे उरावे. जसं जसं आपण कर्म कराल, मागच्या जन्मातले कर्म, ह्या जन्मातले कर्म, ते आपल्याला सुख आणि दुःख देण्यासाठी हा मनुष्य देण्यात आलेला आपल्याला. मनुष्य ते आपल्याला कशाला मिळालं आहे? सुख आणि दुःख भोगण्यासाठी. आणि सुख आणि दुःख ही आपल्या ह्या देहरूपी झाडाला लागलेली फळं आहेत. काय आहेत? फळं आहेत ती आपली. मग ही फळं आपल्या दुःख आलं तरी भोगायचंच आहे आणि सुख आलं तरी भोगायचंच आपल्याला. म्हणून काय लिहिलं आहे की विषय जनित जे सुख तेथेच आहे परम दुःख. पूर्वी दुःख अंती दुःख नेमस्त आहे, गळ गेले तर गोड वाटे, ओढून घेता घसा पाटे. काय लिहिले? का मृग बिचारे आपटे चारा घेऊन पळता. म्हणजे काय सांगतात की विषय जनित जे सुख म्हणजे ज्या आपल्याला विषय भोगाला असं वाटतं, बरं वाटतं, ते सुख आहे असं वाटतं, पण ते सुख नाही, ते दुःख आहे सांगतात संत रामदास. तेथेच आहे परम दुःख, तिथंच दुःख आहे. पूर्वी सुख अंती दुःख. म्हणजे विषय भोगताना माणसाला बरं वाटतं, पण त्याची बिलं आली तर आपल्याला काय होतो? त्रास होतो प्रत्येकाला. पूर्वी दुःख अंती सुख, पूर्वी सुख अंती दुःख नेमस्त आहे. जसं गळ गेलता गोड वाटे. आता माशाला आपण आमिष लावला गळाला, त्याला वाटतं बरं आहे चला, कोलंबी लावले, गिळली त्याने, गिळल्यावर काय होतो? अडकतो ना गळाला. अडकल्यानंतर खाली बसलेला असतो कोळी, काय करतो? खेचतो. खेचून काय करतो? मोठा मासा असेल आपटतं पण त्याला डायरेक्ट. तसं आपल्याला काल काय करतो? कालाने आपल्याला गळ लावलाय. काय? म्हणून धन्य काल संत भेटी. संतांच्या भेटी होणं हाच धन्य काळ आहे. संतांच्या भेटी आज तुम्हाला सगळ्यांना होतात, हाच तुमचा काळ धन्य आहे. या काळामध्ये तुम्ही घ्या काय करा, काय ते आत्ता करा. संत तुमच्या घरी आल्यात, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तो दिवाळी दसरा ना सांगितला, दिवाळी आनंदाची आहे हो. प्रत्येक संत तुमच्या घरी आले ते तेवढे संत आहेत बघा. मला सांगा अख्ख्या डोंबिवलीमध्ये किती संत असतील? काय 50 असतील, त्यातनं आपल्याकडे 10 आले म्हणजे किती टक्के आपल्याकडे आले की नाही? आपल्याकडे 20% संत आले की नाही? मग हाच दिवाळी दसरा आहे.
संतांचे न्यांग लगे पापाचे गिरणे गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे. काय सांगतात रामदास स्वामींनी लिहिले कशामध्ये 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगमध्ये. संतांचे न्यांग लगे पापाचे गिरणे गंगे. काय संतांच्या पदस्पर्शाने गंगेचं पाप नाही, गंगा शुद्ध होते. बघा एवढी ताकद आहे संतांच्याकडे. संतांच्याकडे किती ताकद आहे. संतांचे न्यांग लगे पापाचे गिरणे गंगे त्याने संत संगे सुचित कैसे. आणि मग संतांच्या संगतीमध्ये आपण शुद्ध होणार नाही याच्याबद्दल तुम्ही शंका का घ्यावी. आपण शुद्ध होणारच. संत संग करा, काही नको करा, संत संग करा. संतांच्या बरं का म्हणून काय सांगितलं आहे की संततेची देव, संततेची देव. संतच देव आहेत. कुठल्या देवाला तुम्ही शोधायला जाणार. देव तर दिसत नाही. देवाची व्याख्या काय. नैनम चिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावत नाही चैनम क्लेंद त्या गो ऋषो शिवती मारुता. हे अग्नीने जळत नाही, ते वाऱ्याने उडत नाही, पाण्याने भिजत नाही, शस्त्राने तुटत नाही देव म्हणतो. अशी देवाची व्याख्या केलेली आहे. मग आपण कुठल्या देवाची पूजा करतो. मग जो आपल्या आतमध्ये परमात्मा आहे. आता आम्ही साधकांसमोर बोलू शकतो, पण तुमच्यासमोर काही खुणा आहेत गुह्य ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. कारण ज्यांनी माळ घातली बरं का त्यांनाच आम्ही सांगतो काय काय खुणा आहे. कारण माळ घातल्यानंतर काय होतो आपण धीर आहे ना तो आपण भगवंताला समर्पण करतो. मग मला सांगा मेल्यानंतर माळ घालून फायदा आहे का. मला सांगा एखादा माणूस मेला आणि त्याला आपण माळ घालू काय फायदा होईल का. जिता नाही सार्थ केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुली धान्याची नाही पेरले उगवेल कैसे. जिता नाही सार्थ केले जिवंतपणामध्ये असताना आपण ते नाम घेतलं नाही. व्यर्थ आयुष्य निघून गेले, संपूर्ण आयुष्य निघून गेलं माणसाचा. धान्यच पेरलं नाही शेतामध्ये उगवेल का. या शेतामध्ये धान्यच पेरलं नाही. धान्य म्हणजे काय ते नाम. ते नामरूपी बीज आहे. क्षेत्रज्ञ वाचा 13वा अध्याय ज्ञानोबांनी दिले. क्षेत्र कशाला म्हणतात, क्षेत्रज्ञ कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, प्रकृती कशाला म्हणतात, पुरुष कशाला म्हणतात, सगळं लिहिलं आहे ज्ञानोबांनी. पण आपण वाचायला पाहिजे. संतांची संगत करा म्हणून काय नका करू. संत संगत करा. संतांची संगती म्हणून माझे गती आकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या पंथातच तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. संत बरं का संतच आपल्याला देवाची ओळख करून देणार. बाकी देवाकडं आपण अनेक चक्रा मारल्या. आपण ज्यांना देव समजतो बरं का देव समजतो ते आधी होते का. बघा आधी अंती ब्रह्म निर्गुण आणि तीच शाश्वताची गुण. आता हा गाव निर्माण झाला. गावामध्ये गावदेवी स्थापन केली, कोणी बजरंगबली स्थापन केला, शंकराचा मंदिर स्थापन केला. पण याच्या आधी होते का मंदिर ती. मग आधी अंती ब्रह्मनिर्गुण तेची शाश्वताची गुण. ब्रह्मनिर्गुण आहे, निराकार आहे आणि तीच शाश्वत आहे. मग आपण मूर्त्यांची पूजा करायची नाही का. करा जोपर्यंत नाही समजत तोपर्यंत. कारण आपल्या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. पडली इंद्रिया वळण. इंद्रियांना वळण पडण्यासाठी हे करायचं आपल्याला. टाकायचं नाही बरं का. कोणीच टाकायचं नाही. नाही तर काही ठिकाणी सांगतात ते महाराज आले त्यांनी सांगितलं देव आम्हाला फेकून ना अजिबात तसं करायचं नाही. कारण अवघीच विश्वब्रह्म मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे. बघा काय लिहिलंय. सगळं विश्वब्रह्मामध्ये व्यापलेलं आहे. मग प्रतिमामध्ये भगवंत नाही का. पण भगवंत प्रतिमामध्ये आहे तर मग आपल्याकडे बघण्याची तेवढी ताकद यायला पाहिजे. आपलं अंतःकरण तेवढं शुद्ध पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये तेवढी ताकद पाहिजे भगवंताला बघण्याची. बघा मीराबाईच्या अंतःकरणामध्ये ताकद होती. विचार करा ना तुम्ही. त्या मूर्तीमध्ये परमात्मा दिसायचा तिला महाराज. शेवटीला तिला वेळ लागला. कृष्ण 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 नामाचा तिला वेळ लागला. वेळ लागल्यानंतर आई आणि वडिलांनी ठरवलं की आता ही मुलगी आपली गेली कामात. रात्री नाचतो काय लोकांमध्ये प्रतिमा डागरली असं वाटलं आई वडिलांना. मग शेवटीला त्यांनी काय केलं तिला विष पाजायचा प्रयत्न केला. बघा शेवटीला आईने विष आणून दिला, बाबाने दिला आणि आईने दिला आणून विष अजून 12 विष प्यायला दिला तिला. बरं विष प्यायला दिल्यानंतर ती घाबरली का. तिला माहिती आहे अरे भगवंत माझ्या मुखामध्ये अखंड चालू आहे. अखंड चिंतन काय होणार आहे सांगा मला. ज्याच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण चालू आहे तो विष पण काय होईल अमृत होईल.
तिचा भाव तसा तयार झाला, मीराबाईचा भाव तसा तयार झाला. कसा तयार झाला? अमृत समजुनी प्याला विषाचा भरलेला प्याला, प्याली ही गोविंदाची लीला, प्याली ही गोविंदाची लीला. म्हणजे काय केलं त्याने? अमृत अमृत समजलं. ती होता विष, पण ती अमृत समजली. आणि तिला माहिती आहे की हे विष मी पित नाही, हा भगवंत माझ्या आतमध्ये तो पितो. बघा तिचा दृढ भाव झाला. दृढ भाव पाहिजे, अंतःकरणामध्ये दृढ भाव पाहिजे. म्हणून मी भावावी न देव न कळे निसून देव. आणि गुरुविना अनुभव का नाहीच करणार मला. आपला भाव असा व्हायला पाहिजे, अंतःकरणामध्ये भाव तर तयार व्हायला पाहिजे, भाव तयार व्हायला पाहिजे. आणि आपल्या आईवडिलांची सेवा करता करता भक्त पुंडलिक बघा, भक्त पुंडलिकाला कोण भेटला? कुक्कुट स्वामी भेटले. नाही तर त्याच्या आधी तो कोण होता? हां, तो कुंडलेच होता आपल्या भाषेत. बायकोला काय काय करायचा, बायकोला घेऊन कुठे कुठे काय काय खांद्यावर घेऊन नाचायचं, काय बायकोचंच ऐकायचं सगळं. पण नंतर कुक्कुट स्वामी भेटले आणि कुक्कुट स्वामीने जो त्याला नाम दिला, त्या नामाच्या तत्वातून रोमारोमातून त्याचं भजन वाढलं. रोम रोम भजन करतो एका क्षणाला. बरं का, आपण बोलतो 21,600 वेळा आपलं भजन होतो नाभीच्या ठिकाणी. बरं का, 21,024 तासामध्ये. आणि हृदयाच्या ठिकाणी किती वेळा होतो? महाराज किती वेळा होतो हृदयाच्या ठिकाणी? सांगा बघू. हृदयाच्या ठिकाणी किती वेळा होतो? 1,00,000 वेळा होतो. आणि तो तिसरा मंत्र जो आहे कारण द्याचा, तो कोणाकडे नाही आहे. आणि तो आम्हाला दिवेकर बाबाने दिला. 1,00,000 मंत्र होता. अजून पुढं आहे, करोड मंत्र आहेत रोम ब्रह्मामध्ये. पण हे खालच्या लेवलला सांगतो, वरच्या लेवलला काही लोकांना कळायचं नाही. कारण काही लोकांचे अभ्यास तेवढीच झालेले आहे. तर तो भगवंत कसा आहे? रोमारोमामध्ये आहे. आणि ते भजन आपलं चाललं पाहिजे. भजनासाठी आपल्याला ध्येय दिलेलं नाही. देवे दिला देह भजनी बोमटा. भजनासाठी दिलेलं आपलं देह आहे. भजन करता करता तुम्ही सगळी कामं करा. तुमचा स्वयंपाक असेल तो करा. बरं का, जेव्हा जे जे असेल ते करा. कोणाचे कर्म काय असतील ते सगळे करा, चांगले कर्म. पण चांगले कर्म करताना भजन व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराने तिसऱ्या अध्याय लिहिले, तरी उचित कर्मे आघावी तू वाचून मजा अर्पावी. पण ती कर्म आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. नाही तर ती आपल्याकडे ठेवली तर आपल्याला काय होईल? आपल्याला अहंकार होईल. मी करतो, माझी प्रॉपर्टी, माझी इस्टेट, माझा बंगला सगळं इथंच राहणार आहे. किती पण करोड रुपये कमवले तरी इथंच राहणार आहे. मग येणार काय आपल्या जोडीला? काय येणार आहे? जे भगवंत असं नामच परणच येणार आहे. लिहिले का ना, अंती मती तैशी प्राण्या जाण गाती या लागे कृष्ण चित्ती अखंड असावा. अखंड तो चित्तामध्ये असला पाहिजे. हो, भगवंत चित्तामध्ये असला पाहिजे. चित्ती प्रगट आहे चैतन्य घन. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होते. लिहिले की नाही बघा, काय लिहिले ते? तैसा ध्यान तरी ते स्वीकारी दिजे चैतन्य नावाचा ईश्वर आपल्या चित्तामध्ये प्रगट व्हायला पाहिजे. चित्ती बैसला तो निवडे ना, बाजूला करता येत नाही त्याला. एकदा का चित्तामध्ये एखादी गोष्ट केली, बघा एखाद्या माणसाला काहीतरी मोठा प्रसंग आला आणि तो विसरतच नाही का? त्याला एवढा मोठा आघात होतो, तो विसरतच नाही का? ते चित्तामध्ये जाऊन बसतो. तो कुठे जाऊन बसतो? चित्तामध्ये जाऊन बसतो. आणि चित्ती वैसला तो निवडेना. आणि मग चित्तामध्ये माणसाचं सगळं दुःख हरण करणारा जो परमात्मा आहे तो कुठे आहे? चित्तामध्ये, हृदयामध्ये. आणि त्या हृदयस्थाचं ठाई ध्यान केलं आपण तर चित्तामध्ये जाते. आणि चित्तामध्ये ध्यान केल्यानंतर सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आपोआप काय होतात? सॉल्व्ह होतात, सोडवले जातात सगळे प्रश्न. आणि जिथं तुमचे प्रश्न सुटले जातात तिथे तुम्ही शांत होता. आपण शांत कुठे होतो? आपले प्रश्न जिथे सोडवले जातात चित्तामध्ये तिथे माणूस स्थिर होतो. आणि एकदा तिथं स्थिर झाला मग माणूस काय सोडत नाही, मग त्याला सोडत नाही, मग भगवंताला सोडत नाही. कारण चित्ती प्रगटे चैतन्य घन. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. आणि इथं लिहिले माऊलीने येत आहे, चैतन्याच्या ठाई या शरीरात येणे जाणे पाहिजे. शरीर येतात जातात, ते चैतन्यावर येतात जातात.
ऐसे जाणे तया नाही व्योमह दुःख. असं ज्याने जाणलं त्याला अजिबात संसाराचं दुःख होणार नाही. ह्या ताई आता होत्या त्या चैतन्यामध्ये विलीन झाल्या. म्हणून इथं लिहिले द सोल नेव्हर डाय. आत्मा कधीही मरत नाही. आत्मा काय करतो तर आत्म्यामध्ये परिवर्तन होतो, शरीरामध्ये परिवर्तन होतो. आत्मा एकच आहे पण शरीरामध्ये परिवर्तन होतं. आणि शरीरामध्ये परिवर्तन होऊ नये म्हणून आपल्याला नाम दिलेलं आहे. एक तर तुम्हाला नामचिंतन करता करता त्या भगवंताची भेट होऊन त्या भगवत तत्वामध्ये विलीन होणं, याच्यासाठी आपल्याला नरोध्याय मिळालेला आहे. कशासाठी मिळालेलं आहे? आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण घेतं त्या भगवत तत्वामध्ये विलीन होण्यासाठी आपल्याला नाम दिलेलं आहे. आणि जर त्या आपल्या तत्वामध्ये आपण विलीन झालो नाही तर आपल्याला पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम पुनरुक्ती जननी जठरी शयनम. म्हणजे काय? परत जन्माला यावं लागेल आणि कुठल्या जन्मामध्ये जावं लागेल. म्हणून वारी वारी जन्म मरणाची वारी, जन्म मरणाची वारी चुकवण्यासाठी आपल्याला नरोध्याय मिळालेला आहे. नरोध्याय कशाला मिळालेला आहे? जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी, भक्ती करण्यासाठी नाही. ही भक्ती नाही सांगितली. भक्ती तीच की सकाळी उठून तुम्ही तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याचं ध्यान करा, त्याच्याशी एकरूप व्हा. हीच भक्ती आहे, ती तपश्चर्या आहे. आणि ती भक्ती प्रत्येकाला जमली पाहिजे. ती भक्ती जमली का तुम्ही त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होता. आणि अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर ते चैतन्य आहे आणि ते आत हरी बाहेर हरी, हरिणीमध्ये व्यापिले. म्हणजे आतमधलं हरितत्व आहे ते बाहेरच्या हरितत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्या देहाचा पूर्ण निराश होतो, विसर पडतो. आपल्याला विसर पडतो. त्याला म्हणतात जीव शिवा पडली पिठी ध्यान त्रिपुटी मावलेली. जीवाची शिवाची पिठी पडते आणि ध्यान त्रिपुटी मावलेली. त्रिपुटी म्हणजे काय? मी ध्यान करणारा, ध्याता, ध्येय आणि ध्यान. म्हणजे मी ध्यान करणारा विसरून गेलो आणि ते मधलं ध्यान आणि ध्येय काय? परमात्म्याला प्राप्त करणं. या तिन्ही अवस्था जिथं शून्य होतात, विरून जातात आणि तिथं भगवंताची भेट होते. आणि त्याला म्हणतात भक्ती. काय म्हणतात त्याला भक्ती म्हणतात. भक्तियोग वाचा, 20च्या 20 श्लोक त्याने दिलेत. कोणी? ज्ञानोबारांनी लिहिल्यात. 20च्या 20 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. भक्ती कशी करायची. मग याला की अर्जुना तू माझ्या ठाई, बरं का, याला की अर्जुना तू माझ्या ठाई अभ्यासी मिळे. त्याला अभ्यास म्हणतात. काय म्हणतात त्याला? अभ्यास त्याला म्हणतात ध्यानाला. अभ्यास म्हणजे पुस्तकं वाचणं अभ्यास नाही सांगितलं का? बरं का? अभ्यास म्हणजे पुस्तकं वाचणं हा सांगितलं नाही. मी काय सांगितलं? नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार. कशासाठी सांगितलं तुम्हाला? की रघुनाथाचा अवतार पण नव्हता, राम जन्माला पण आला नव्हता. कुठलंच शास्त्र वाचलं नाही. तुकोबारांनी कुठले शास्त्र वाचले? ज्ञानोबारांनी कुठले शास्त्र वाचले? म्हणजे ज्ञान आलं कुठनं? तो परमात्माच आपल्या आतमध्ये येऊन बसतो. म्हणून काय लिहिले आहे? माझे ज्ञानुसंधानाविन स्नान संध्या जप तप अवघे चिरो धर्मदान मत भजन ते नव्हे माझं भजन ते नाही. माझ्या अनुसंधान हाच माझं भजन आहे. माझे अनुसंधानाविन स्नान केलं, संध्या केलं, जप केलं, तप केलं, हवन केलं, यज्ञ केलं, तीर्थाला गेलो, ही माझी भक्ती नाही सांगितली. माझी भक्ती कुठली? अनुसंधान म्हणजे जो श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून ते भजन अखंड चालू ठेवणं, याला म्हणतात भक्ती. तुमचा श्वास चालू आहे का बंद आहे? प्रत्येकाचा चालू आहे की नाही? प्रत्येकाचा श्वास. मग त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? नाही, लक्ष नाही. तो आपला भगवंत आहे, तो आपला देव आहे, तो आपला प्राण. देव म्हणजे आपला प्राण. प्राणाशी न करावे निर्माण. मुख्य भक्तीची लक्षणं जाणायची. भक्तीचं मुख्य लक्षण काय? तर आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवणं ही भक्ती आपली. आणि हे कोणीही शिकवत नाही. का? तर त्यांना ते प्रगट नाही, त्यांना माहीतच नाही भक्ती आहे. सगळे लोक पूजा करतात, मंदिरात जातात, जावं आम्ही नाही म्हणत नाही. पण त्यांनी काय सांगितलं आहे की आपल्याला निश्चय व्हायला पाहिजे. ध्रुवबालाने काय केलं? ध्रुवाच्या परी आढळलं जो माझ्या ठाई भजनशील ते माझी भक्ती अचंचल अतिनिश्चल पावती. म्हणजे ध्रुवबाल चंचल नाही निश्चल झाला. अचंचल अतिनिश्चल एकदम निश्चल झाला.
म्हणजे स्थिर झाला एका ठिकाणी आणि भगवंताचं भजन त्याने केलं आणि भगवंताचं भजन एवढ्या जोरात केलं की भगवंताला तिथे यावं लागलं आणि त्याला भगवंताला आशीर्वाद द्यावा लागला. आणि मग तीच पद आपल्याला कुठे दिसतो? आकाशामध्ये दिसतो. ध्रुवाच्या परी आढळलं म्हणजे तो सगळे ग्रह तारे सगळे चालतात फिरतात एकमेकाभोवती, पण ध्रुव एका ठिकाणीच तो ध्रुव बाळ आहे. त्याने तेवढी भक्ती केली. आपली भक्ती तशी व्हायला पाहिजे की आपलं चित्त आपलं मन एकदम स्थिर व्हायला पाहिजे आणि ते चित्त स्थिर झालं तर भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेडीजे. बघा आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे. पण 16 वर्षाच्या ज्ञानोबाराने आपलं वॉर्निंग दिलेली आहे. जसा आपण कपडा घालतो नवीन आणि जुना झाला की त्याला फेकून देतो आपण, तसं भगवंत काय करतो? हा देह धारण करतो. मी आधीच केली या प्रकृती अवलिलेले होय चराचराची या संबुद्धी, म्हणून मी हे तुझी उपपत्ती घडी या की मी आधीच केली या प्रकृती. मी तुमच्या प्रकृतीचं अधिष्ठान आहे. गवताचं अधिष्ठान मी आहे, झाडाचं अधिष्ठान मी आहे, कुत्र्याचं अधिष्ठान मी आहे, बकऱ्याचं अधिष्ठान मी आहे, कोंबडीचं अधिष्ठान मी आहे, माशाचं अधिष्ठान मी आहे आणि तुमचं अधिष्ठान पण मीच आहे. म्हणून तुम्ही बोलता, म्हणून बकरा धावतो, गवत मोठा होतो, झाड मोठा होतो, आपण फुटाचे 6 फूट झालो का? भगवंताने आपला देह धरून ठेवलाय. म्हणून मी आधीच केली या प्रकृती होय चराचराची या समृद्धी. म्हणजे चराचरामध्ये प्रत्येक जीव भगवंताने अधिष्ठान धारण केलं आहे. आणि म्हणून कोणाला? त्या आपल्या नाथ महाराजांना कुठून गंगा आणली होती? कितीतरी पट्टी, कितीतरी मैलावरनं, कोसो मैलावरनं गंगा आणली होती. कशामध्ये? घागरीमध्ये, कावडीमध्ये आणली होती. पण सगळे घेऊन गेले आणि त्या पिंडीवर वाहिली त्यांनी. पण नाथ महाराजांना तो दिसला ना त्याच्यामध्ये. मग विचार करा, गाढवात दिसल्याबरोबर, गाढवाला पाणी पाजल्याबरोबर भगवंतांनी मिठी मारली त्याला महाराज. तुमच्या लक्षात आहे का? बघा, भगवंतांनीच त्याला मिठी मारलेली आहे. अरे तू मला ओळखलं. असं आपण ओळखायला पाहिजे. त्या कुत्र्यात आपला देव दिसला पाहिजे, त्या बकऱ्यात देव दिसला पाहिजे, त्या माशामध्ये भगवंत दिसला पाहिजे आपल्याला. नाही आपण धडधडीत कापून खातो, चुकीचं आहे. असं करू नका, असं करू नका. कारण काय माहिती का? पाप आपल्याला तिथंच आहे. आपल्यासारखं जीव येते. आपण त्या जन्मामध्ये होतो, आणि आता आपल्याला मनुष्य देह मिळालेला एवढं 84 लक्ष भोगून, बरं का, आपल्याला 84 लक्ष भोगून आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. आणि हा जन्म आपल्याला जर आपण असाच भाव घालवला तर मग कोणी बाय कोणाचे केले? ज्याचे त्याने अनहित केले. आता ज्याचे त्याने अनहित केले, आपण आपला अनहित करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? गुरुला शरण जायला पाहिजे. म्हणून गुरु दाविले वाटा येऊनी विवेक तीर्थ तथा धुनी बुद्धीचा मनकटा. धुनी बुद्धीचा मनकटा, बुद्धीवर आलेला मनकट धुण्यासाठी हा नाम हा काय आहे? नाम हा काय आहे? तो मंत्र आहे. या नामानेच संपूर्ण काय होतो? पापाचा क्षारण होतो. आणि ते नाम कसं घ्यायचं, काय घ्यायचं, हे गुरु तुम्हाला ध्यानाला बसायला शिकवतात. आणि म्हणून नाना तीर्थे नाना देशी कष्टच जावे भावयाशी तैसे न लगे परब्रह्माशी बैसली ठाई. एका जागेवर बसून परब्रह्माची प्राप्ती आहे, कुठे जायची गरज नाही. नाना तीर्थे नाना देशी, अनेक देशामध्ये अनेक तीर्थ आहेत. अमेरिकेला गेला, रशियाला गेला, बरं का, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेला, भारतामध्ये गेला, अनेक तीर्थ अनेक देशामध्ये आहेत. कष्टच जावे पाहावेशी. जाण्यासाठी काय होतं? आपल्याला कष्ट पडतात, पैसा खर्च होतो, वेळ जातो, आणि एवढं करून आपल्याला काय मिळत नाही तिथे. कारण आपण काय करतो? नदीमध्ये आंघोळ करायला जातो, पण नदीमध्ये आंघोळ आपली कशाची होते? शरीराची होते. शरीराचा मैल जातो, पण मनाचा मैल तसाच राहिला. मनाचा मैल काढणारा गुरु भेटला पाहिजे आपल्याला. मन हेच आपलं मंदिर आहे. मन काय? म्हणून नाना तीर्थे नाना देशी कष्टच जावे पहावयाशी तैसे न लगे परब्रह्माशी. परब्रह्माची प्राप्ती पाहिजे असेल तर बैसले ठाई, एका जागेवर बसून ठाईचे बैसून करा एक चित्त. बघा, शेवटला आपण आलो कुठे? ध्यानाकडे आलो. कारण ध्यान महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञान येते भेटी ध्यानाची या येण्याचे शरीर आहे न सरे किंबहुना येर झाड चिरा पडे. पण अभ्यासाची या पावटी ढाकीचे ज्ञान किरीटी ज्ञान येईल भेटे
ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. ध्यान करायला पाहिजे, प्रत्येकाने ध्यान करायला पाहिजे. आणि ध्यान करण्याच्या आधी जे का आपला पूजा मार्ग आहे तो तुम्ही सोडायचा नाही, करा. कारण तुमच्या इंद्रियांना वळण पडलं पाहिजे. पण गुरुला शरण गेल्यानंतर या सगळ्या पूजा बंद पडणार. तुमच्या या सगळ्या पूजा बंद पडणार. आणि तुम्ही कुठली पूजा करणार की सोहम आत्मा स्वानंद घन, हा जन्म तो तूच जाणं. जे साधूचे वचन सदृढ धरावे. साधू काय सांगतात की सोहम आत्मा स्वानंद घन, तुमचा श्वास जातो येतो तोच तुमचा देव आहे. हा जन्म तो तूच जाणं. आता याच्या मनुष्य देहाला तो आलाय, त्याच्या आधी पण कुठेतरी श्वास होता. तो कुठल्याही जन्माला आपण असतो तो. आताही तो श्वास आहे आणि मेल्यानंतर पण तो श्वास आहे. उद्या एखादा माणूस कुत्र्याच्या जन्माला गेला, श्वास आहेच. झाडाचा जरी गेला तरी झाड पण काय करतो, श्वास आहेत ना. पण तो श्वासच आपला देव आहे. आपण तुम्हाला सिद्ध करून दाखवलं की देव म्हणजे आपला प्राणवायू, आपला प्राण म्हणजे आपला देव आहे. आणि त्या देवाशी एकरूप होण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला भगवंताला प्राप्त करता येतो. सोपं वर्म आम्हाला सांगितले सांगते. सोपं आहे पण ते कोणी घेत नाही. काय सोपं वर्म आहे म्हणून प्रयत्न विना कार्य झाले, जेवल्या विना पोट भरले, ज्ञाने विना मुक्त झाले. तो घडेला संत रामदासांनी गायलेलं आहे की प्रयत्न विना कार्य झाले. आपण प्रयत्न केलंच नाही, भक्ती मार्गाला रुजू व्हायचा प्रयत्नच केला नाही, त्या भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्नच केला नाही. तो प्राप्तच आहे. भगवंत प्रत्येकाकडे प्राप्तच आहे. फक्त आलेले मळ विक्षेप आवडून काढायचं आपल्याला आणि ते नामाच्या माध्यमातून निघून जातात. म्हणून प्रयत्न विना कार्य झाले. आता एखाद्याने संध्या घरात मोठा कार्य घेतला आणि त्याने प्रयत्नच केला नाही तर बसूनच राहिला, होईल का कार्य? नाही होणार. जेवल्या विना पोट भरले, जेवण वाढल्याने जेवलाच नाही, पोट भरेल का? ज्ञाने विना मुक्त झाले तो घडेना. ज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही. मग ज्ञानासाठी खटपट करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? ज्ञानासाठी खटपट करायला पाहिजे. आणि ती खटपट करण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. म्हणून गुरुने जी वाट दाखवली त्या वाटेला आपण जायला पाहिजे. प्रवचन स्वप्नाआधी आपण सगळे बरं का, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सगळे भगवंताच्या अवताराचे प्रत्येक माणूस आहे. पण तुमच्या अंतःकरणेचा भाव हाच तुमचा ईश्वर आहे. जसा ज्याचा भाव असेल, जैसा ज्याचा भाव तैसा तैसा देव. आणि म्हणून आपला भाव कसा असला पाहिजे तर आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर आपला भाव असला पाहिजे. आपला अंतरीचा अंतरात्मा ईश्वर आहे. तो निघून गेला वारा खाली राहिला तर पसारा राहतो. मग त्या पसाराला आपण पसारात घेऊन जाळतो की नाही, काय ठेवतो, जाळतो. मग आपण मरत तर नाही, मग आपण जातो कुठे? मग आपण आपल्याला जी गती आहे, जसा अंतकाले आपल्या मनामध्ये जशी वासना असेल तसा आपल्याला जन्म मिळतो. आणि म्हणून आपल्याकडं कुठल्याही प्रकारची अंतिमती म्हणजे अंतकाळी कुठल्याही प्रकारची आपल्याकडे वासना असता कामा नाही. आणि आपल्या मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. आपल्या परा पश्चिमती मध्यमा वैखरी या चारही वाणीच्या पलीकडे परमात्मा आहे. या वाणीने परमात्मा प्राप्त होत नाही, फक्त माहिती मिळेल तुम्हाला. पण पर्यावणी परते घर त्याचे राहू निरंतर. परेच्या पलीकडे परमात्मा आहे. मग ती परेची भक्ती आपल्याला मिळाली पाहिजे. कुठली भक्ती मिळाली पाहिजे? परेची भक्ती मिळाली पाहिजे. अखंड आपला पिंडामध्ये असताना ते आपलं नाम चालू होतं. आपण पिंडातल्या बाहेर आलो, आईच्या नाल कापली, नाम तुटलं, जोडणारा गुरु मिळाला तरच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल. जोपर्यंत नादीच्या ठिकाणी जी तुटलेली नाल आहे ती जोडणारा गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची आत्मज्ञानाची प्राप्ती कोणालाच होणार नाही. ज्याची इच्छा असेल की माल घाला बाबा, माल घाला आणि मग सेवन करतो, त्यांनी कधीही आमच्याकडे या आणि ह्या संधीचा फायदा घ्या. झाल्याशिवाय आपले काय नाव, अंजली गुरुनाथ म्हात्रे, कैलासवासी अंजली गुरुनाथ म्हात्रे यांना देवज्ञा झाली. आणि त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येतं कामा नये. म्हणून आपण सर्वांनी जी काय भगवंताची सेवा केली ती सेवा आपण त्यांच्या चरणी समर्पित करूया. कुंडलिकावर दे श्री श्यामदेव पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम महाराज
शांती ब्रह्म एकनाथ सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद पांडुरंग बाबा महाराज की जय. आता विश्वामध्ये देवे केले वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दाने, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांची लतो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेटतया भूता, चला कल्पतरूच्या हवो, चेतना चिंतामणीचे गावो, बोलते जार्णव पीशाचे, चंद्रमे जालांचल मार्तंड तापहीन, ते सर्वाणी सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्वसुखी पूर्णभवनी तिलोकी, भजिग आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीनी, विशेष लोकीये द्रष्टा दृष्ट विजय हुआ, तेथ मने